चला साऊथ इंडियन बाहीचं कटवर्क डिझाईन बघूयात. अस्तरवर बाही कट करून घेतलेली आहे, फोल्ड केली आहे. उंचीला 6.5 आणि रुंदीला 2.5 इंच असा मी चौकोन तयार करून घेतला. आता खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इकडे क्रॉस लाईन आखायची आहे. याचा आपल्याला 3 भाग करायचे आहेत आणि यावरती आपल्याला शेप द्यायचे आहेत. तर इथे मी आर्महोल कर्वची मदत घेऊन शेप तयार केले. आता हे शेप दुसऱ्या बाजूला छापून घ्यायचे. अशा पद्धतीने आपलं डिझाईन तयार झालं आहे. हे थोडंसं मी मार्क करून घेतलं. आता ब्लाऊज पीसचं फॅब्रिक कट करून घेतलं आहे. त्यावरती अस्तरची बाही ठेवली आहे, टाचण्या लावल्या आणि मध्ये जो मार्क केलेला भाग आहे तो मी स्टिच करून घेतला आणि मधला भाग कट केला. त्यानंतर छोटे छोटे नॉचेस दिले जेणेकरून आपला पॅटर्न छान असा पलटी होईल. इस्त्री करून घेतले आणि मध्ये लावण्यासाठी पॅच तयार करून घेतला. झाली बाही तयार.